महाराष्ट्रात देवीची 3.5 पीठे मानली जातात. त्यापैकी पार्वती, यमाई, रेणुका मातेचा अवतार म्हणजे एकविरा देवी. लोणावळ्याजवळील वेहरेगाव कार्ला डोंगरावरील आई एकविरा देवी हे एक आदिशक्ती असून एक जागरूक देवस्थान म्हणून तिची ख्याती आहे. महाराष्ट्रातील प्रसिद्ध देवस्थानामध्ये कार्ला येथील एकविरा देवस्थानाचा समावेश आहे. ही बौद्धकालीन प्राचीन लेणी असून देवीची मूर्ती स्वयंभू पाषाणाची आहे. या परिसरातील देवीला वेहरेगावची यमाई, अंबामाता किंवा परशुराम माता रेणुका असे म्हटले जाते. महाराष्ट्रातील विशेषतः मुंबई, ठाणे, रायगड, कोकण भागातील कोळी, आगरी, माळी, कुणबी, सोनार, पाठारे, चंद्रसेनीय, कायस्थ, ब्राह्मण, प्रभू, चोकळशी, पाचकळशी अशा अनेक समाजांची श्री एकविरा देवी कुलस्वामिनी असून श्रद्धास्थानही आहे. नवसाला पावणारी देवी म्हणून एकविरा आईची ख्याती आहे. चैत्र आणि अश्विन या 2 महिन्यात देवीची यात्रा भरते. या दोन्ही यात्रांना कोकणातील कोळी बांधवांसह राज्यातील लाखो भाविक देवीच्या दर्शनास व नवस फेडण्यासाठी येतात. नवरात्र उत्सव हा श्री शक्तीच्या पूजनाचा आणि श्रवणाचा असतो. यात्रा काळात राज्यात विविध भागातून कोळी बांधवांसह इतर भाविक देवीच्या दर्शनासाठी व नवस फेडण्यासाठी येतात. एकविरा आई मंदिर हे महाराष्ट्रातील लोणावळा या गावाजवळ कार्ला लेण्यांजवळ आहे. या मंदिरामध्ये पशुबळी देखील देण्याचा रिवाज आहे. या देवीकडे चमत्कारी शक्ती आहे अशी भाविकांची मान्यता आहे. पौराणिक कथेनुसार हे मंदिर पांडवांनी त्यांच्या वनवासाच्या काळामध्ये बांधले होते. एकदा पांडव या पवित्र ठिकाणी आले असताना त्यांच्या समोर प्रत्यक्ष एकविरा माता प्रकट झाली आणि तिने त्यांना तिथे तिचे मंदिर बांधण्याचा आदेश दिला. पण तिने त्यांची परीक्षा पाहण्यासाठी एक अटही घातली होती की पांडवांनी हे मंदिर एका रात्रीत बांधावे. पांडवांनीही हे मंदिर एका रात्रीत बांधून दाखवले. त्यामुळे त्यांची ही भक्ती पाहून देवी प्रसन्न झाली आणि वनवासानंतरच्या त्यांच्या 1 वर्षाच्या अज्ञातवासात त्यांना कोणीही ओळखू शकणार नाही असं वरही तिने पांडवांना दिला. तसेच एकविरा देवी हा रेणुका मातेचा देखील अवतार आहे. तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली तर नक्की शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करा. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.